नाही, आमची यादी तयार आहे. एबी फॉर्म पण आलेले आहेत. आज संध्याकाळपासून आम्ही एबी फॉर्म द्यायला सुरुवात पण करणार आहे. जवळजवळ सर्वच जागांवर आमचं वाटाघाटी किंवा बोलणी जी होती ती संपलेली आहे. त्यामुळे उद्यापासून फॉर्म भरून 2 दिवसात आमचे भरून होतील. सर, तुम्ही सांगितलं होतं की युती नाही होणार, 30 तारखेला युती तुटणार. आज 28 तारीख आहे आणि काल युती झाली आहे. युती अशी शब्दशः झाली पण मनाने तुटलेलीच आहे. बघा अजून 2 दिवस काय काय होतंय ते. आमच्याकडे भरपूर आमच्यातले जे पैसे घेऊन गेलेले अशा लोकांचे फोन येतात, आता आम्हाला परत घ्या. आम्ही त्यांना दरवाजे कायमचे बंद केलेले आहेत. परंतु बाकीचे पण यांनी जे खेळ केलेले आहेत किंवा पक्षांतर्गत यांची जी चढाओढ होती किंवा खूप लोक 10 वर्ष झाली इलेक्शन झालेले नाहीये, त्यामुळे खूप कार्यकर्ते जे असतात प्रत्येक पक्षातले इच्छुक असतात, ज्यांनी 5-5, 10-10 वर्षे मेहनत केलेली अशी लोक नाराज झालेले आम्हाला दिसत आहेत सध्या तरी. आणि युती अशी यांची झाली असेल दिसते वरवर, परंतु ती तसं नाहीये. ज्या मुली सांगतात की मराठी व्यापाऱ्यांना मारायला झाली तर जसं तसं उत्तर देऊ. कोणी कोणाला कोण व्यापाऱ्यांना कोणी मारायला जातोय का? अरे मुनी लोकांनी त्यांचं काम करावं. राजकीय पक्षांच्या सुपाऱ्या घेऊ नयेत. अनेक जैन लोक आमचे मित्र आहेत, व्यापारी आहेत, कोणी सांगावं इथे कोणाला काय त्रास होतोय का? मला वाटतं या राजकारणात अशा लोकांनी साधू संत पवित्र काम करत असतात, त्यांनी पडायला नाही पाहिजे. एक समजूतदारीने तणाव व्हायचं काम एका बाजूने होत जरी असेल कदाचित, तर तो निवळेल कसं या मागे बसायला पाहिजे. उगीच निवडणुकीच्या तोंडावर असं एखाद्या पक्षाला फायदा होईल आणि अशा गोष्टी करून त्यांनी त्यांची प्रतिमा डागळून घ्यायला नको असं मला वाटतं. अत्यंत नम्रतापूर्वक सांगतो की काही गोष्टी विचार करून सगळ्यांनीच बोलायला पाहिजे. तुमच्याकडनं इतर लोक आदर्श घेत असतात, त्यामुळे तो विचार त्यांनी करावा. ज्या पद्धतीने कल्याण डोंबिवली पाहिलं